नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत चांगल्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहेत. याच बागेचा आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या उलट्या कमेंट आल्या होत्या की ही मंडळी रोपं विकायला करतात, शेतकरी काहीतरी खोटं सांगतात, एवढे पैसे होत नाहीत. तरीसुद्धा पुन्हा त्याच अवस्थेत एक वर्षभराने आपण बागेची अवस्था जवळपास तीच आहे, सेटिंग पूर्ण झालेली आहे आणि पुन्हा आपण त्या एक व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ करण्यामागचं कारण पण वेगळं, तुमच्या कमेंट्स पण होत्या. त्याचसोबत एखादा शिकल्याला वाचून लिहून माहिती घेऊन शेती करणारा शेतकरी शेती फायद्याची कशी करू शकतो, तेवढ्यासाठी आपण हा पुन्हा एकदा व्हिडिओ करतो डाळिंबाचाच. तो बापू नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून द्या पुन्हा एकदा. नमस्कार, मी सकाराम शिंदे. मी मूळचा राहूचा आहे, परंतु माझा हा जो प्लॉट आहे तो सहजपूर तालुका दौंड येथे आहे. 2.5 एकर क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी आपला जो ओरिजिनल जो जुना भगवा आहे त्या भगव्या जातीची ही व्हरायटी माझ्याकडे आहे. आता हा जवळपास 4था बहार या ठिकाणी सुरू आहे. साधारणतः 25 फेब्रुवारीला या प्लॉटची छाटणी केली आणि छाटणी केल्यानंतर 1 मार्च पहिलं पाणी या बागेला आपण दिलेलं आहे. किती क्षेत्र आहे? 1 हेक्टर? हे 1 हेक्टर. तसं क्षेत्र 3 एकर आहे, परंतु ते 1 हेक्टरमध्ये याची लागण आहे सगळं. किती बाय कितीवर अंतरावर लागवड आहे ही 13-9 वरती लागवड आहे. 13-9 जवळपास आपण जे विद्यापीठ म्हणते कमीत कमी 12-10 ते 13-9 म्हणजे जवळपास सेमच येतं. आपण मागे बोललेलं आहे. बरोबर. आता मला सांगा, बहार पकडण्यापूर्वी म्हणजे तुम्ही जे पाणी चालू करा, पहिला माल कधी गेला ह्या बागेचा? हा सप्टेंबर 2025ला गेला. मला आता सप्टेंबर माल संपल्यानंतर तुम्ही काय काय केलं ते सांगा. म्हणजे ते माझा जास्त उद्देश हा असतो की विश्रांतीच्या काळात तुम्ही बागेचं नियोजन केलं तरच तुम्हाला पुढं बाग साथ देते, असा माझा अनुभव आहे. त्याच्यावर तुम्ही सांगा. बरोबर आहे सर. कारण आता हा जो माल दिसतोय तुम्हाला, जे सेटिंग मूळ खोडाला दिसते, तर त्याची कारणं महत्त्वाची शोधली पाहिजेत शेतकऱ्यांनी. की हार्वेस्टिंग झाल्या बऱ्याच वेळा शेतकरी सर निवांत बसतात, तर दुर्लक्ष करतात. त्याचं खरं कारण आहे, त्याचं मूळ खरं तर काम हार्वेस्टिंग झाल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. मी हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच याची छाटणी करून घेतली आणि चांगली काडी, मजबूत काडी कशी तयार होईल या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन केलं. चांगल्या प्रकारचं कल्चर या ठिकाणी मी अगोदरच 3-4 महिने करतो. त्या कल्चरमध्ये काय काय? कल्चरमध्ये शेणखत असतं, लेंडी असते, लेंडी खत असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते कल्चर चांगलं तयार व्हावं म्हणून त्याच्यामध्ये MOP पण टाकतो आपण, मिरिट ऑफ पोटॅश, सिंगल सुपर टाकतो, झिंक, फेरस. बऱ्याच वेळा शेतकरी युरिया डाळिंबाला देण्यासाठी विरोध असतो, परंतु त्या खताचं, शेणखताचं विघटन होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात युरियाची गरज असते. तर तोही थोड्याफार प्रमाणात मी त्या कल्चरमध्ये वापरला आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर 1 महिन्याभरामध्ये सर्व कामं उरकल्यानंतर त्याचा चांगला डोस मोठ्या प्रमाणावर त्या झाडांना दिला आणि त्याच्यामुळे चांगलं स्टोरेज तयार झालं. पुढे किती दिवस पाणी दिलं तुम्ही मग? सप्टेंबर म्हणजे साधारणतः ऑक्टोबरला डोस झाला असेल. हां, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने पाणी दिले सर आपण त्याला. मित्रांनो, पहिला माल काढल्यानंतर कमीत कमी कृषी विद्यापीठामध्ये 4 महिने तरी तुम्ही त्या बागेला विश्रांती कालावधीमध्ये त्याचं पोषण करा, काडी तयार करून घ्या, जेणेकरून कर्बनत्र गुणोत्तर जे काढीचं आहे, CN रेशो म्हणतो आपण त्याला, 3:2 होईल. ज्यामुळं पुढं तुम्ही बागेला ताण दिल्यानंतर पानगळ व्यवस्थित होती, पुढं मग सेटिंग मागच्या म्हणजे मोठ्या काडीला चांगलं होतं, शेंड्याकडे जायची गरज पडत नाही. असं एक त्याच्या मागचं शास्त्र आहे. आता तुम्ही म्हणजे पाणी कधी सुरू केलं, त्याच्या अगोदर काय काय केलं मग? छाटणी वगैरे त्याच्या पाणी आता नवीन बहाराचं जे पाणी चालू केलं त्याच्या अगोदर साधारणतः 22 फेब्रुवारीला मी छाटण्या वगैरे केल्या. छाटण्या करून बाग धुवून घेतल्यानंतर बोर्डो झाला. बोर्डो झाल्यानंतर बाग धुवून घेतली. बाग धुवून घेतल्यानंतर जे बुडाचं जे संरक्षण आहे पिन होल बोररसाठी, त्याची एक बुडावरती फवारणी घेतली आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती पाणी दिल्यानंतर मग मात्र चांगल्या पद्धतीने सुरू केली. त्याच्यामध्ये पानगळीसाठी
किती वापरलं, त्यासोबत काय घेतलं इथ्रेल बऱ्याच वेळा शेतकरी 2 ml ने वापरतात. हम्म. कधी कधी काही शेतकरी क्युराक्रॉन वगैरे वापरतात. नाही ती जुनी परंतु पद्धत ह्या आहे. वेळेस मी फक्त 1 ml नी इथ्रेल घेतलं. आणि किती आणि टक्के त्याच्यामध्ये पानगळ झाली? 0 पान बऱ्यापैकी साधारणतः 70-75% पानगळ झाली. बरोबर आहे. तसं कृषी विद्यापीठचं रिकमेंडेशन 1 ते 2 मिली आहे. जनरली 1.5 घ्यावा असं माझं म्हणणं आहे. मग त्यासोबत DAP किंवा 0.34 5 मिली 5 ग्रॅम असं या पद्धतीने जर घेतलं तर पानगळ चांगली होती. आणि पानगळीमध्ये सुद्धा असं आहे की बापू 35-40-45% जर पानगळ झाली तर चांगली पानगळ समजावी. खूप. तुम्ही आपण 100% पानगळीचा अट्टहास करतो तो पण चुकीचा आहे. चुकीचं आहे. तर मग आता एकदा इथ्रेल मारल्यानंतर पुन्हा चौक्या निघायला सुरू झाली, बाग फुटली. मग त्यानंतरचं काय काय नियोजन केलं खताचं? आणि कळी निघण्यासाठीचं जे शेड्यूल आहे ते साधारणतः 1.25 महिन्याचा पिरियड त्याच्यामध्ये जातो सगळं. इथ्रेल मारल्यापासून इथ्रेल कळी निघण्यापासून. तर त्याच्यामध्ये सगळ्या बाकीचे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल त्याच्यामध्ये दिले जाते सगळं. तर ते शेड्यूल 0.52 पासून बाकीच्या ज्या काही फवारणी आहेत सगळ्या कळी निघण्यासाठीच्या ते सगळं दिलेलं आहे त्याला. बरं. आणि मग कळी निघल्यापासून सेटिंगपर्यंत किती फवारण्या होतात? साधारणतः दिवसाआड खताचे पण डोसेस असतात त्याच्यामध्ये. समजा दिवसाआड 2 दिवसाआड त्याला डोस द्यावा नाही, लागतो. उन्हाळ्याचा कालावधी असतो ना आपला. आता आंब्या बहार आहे मित्रांनो. आंब्या बहारामध्ये तशी त्यावेळेस काही पाऊस नसते, फक्त टेम्परेचर जास्त असते. पाऊस नसला सर तरी कळी निघण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस कसरत करीत असतो. आणि त्याच्यासाठीचं जे शेड्यूल ठेवतोच तो म्हणजे पाण्यात विरघळणारी खतं. विरघळणारी खतं आणि वगैरे त्याला मग द्यावी. बहार तोडताना जी खालून काय काय खतं दिली आपण विश्रांतीच्या काळातल्या खताचं पाहिलं होतं. हो. आता त्याला म्हणजे 0.52 आहे. बाकीची खतं आमच्या शेड्यूलमध्ये जास्त नाही नसतात. शेणखत वगैरे. शेणखत तर कल्चर दिलंच आपण सर. हा. म्हणजे मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं जे कल्चर शेणखत किती देता? शेणखत साधारणतः 4 ग्रॅम 2 झाडांच्या मध्ये टाकतात. 2 झाडाच्या मध्ये 16 mm 16 mm. खत भरपूर वापरतो. खताच्या शेणखत आणि रासायनिक खतामधला बेसल डोस मध्ये बेसर डोस मध्ये 10-20 DAP थोडं तेलाचा प्रादुर्भाव वाढायचा शक्यता असल्यामुळं DAP कमी. यावर्षी आम्ही DAP ला टाळलेलं आहे. हा. 10-20 झिंक फेरस मॅग्नेस परत देतो त्याच्यामध्ये. तुमचं ऑर्गॅनिकचं काय पेंडीचा थोडाफार सपोर्ट देता शक्य आला आहे तर तेवढं. तो पण लिंबोळी पेंड वगैरे. लिंबोळी पेंड तर असतेच. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात. मग आता फवारण्या आता खताचं ठीक आहे. आपण जसं तुमची बागाचं वय आहे तसं कृषी विद्यापीठमध्ये 325 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि पालाश 4 वर्षाच्या पुढच्या बागेला, आपल्या बागेला. आणि नंतर मग एक 45 दिवसांनी थोडा युरिया द्या आणि पुन्हा 110 दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅश द्या, असं रिकमेंडेशन आहे. आपल्या ह्या आपण जे बोलतो आहे ह्या जे बऱ्यापैकी माहिती आपल्याला PDF-मध्ये ह्या व्हिडिओच्या खाली जे आपण देतो त्या डाळिंबामध्ये तुम्हाला सगळ्या PDF-मध्ये माहिती मिळेल. सगळंच बारकावे शक्य होत नाही कव्हर करायचं. तर मित्रांनो PDF-चं अवलोकन व्हावं आणि जे की आपल्यासाठी फुकट आहे, मुक्त आहे. मग आता सेटिंग व्हावं त्यावेळेस तुम्हाला मधमाशी पण यायला पाहिजे. हो बरेच. आणि मग तुम्ही केमिकल फवारणी पण करतात, त्याचं कसं म्हणजे त्याचे मेळ लावला जातो? बऱ्यापैकी सर आहे ना, मधमाशीचा खूप गेल्या 5-7 वर्षापासून मधमाशीसाठी शेतकरी संघर्ष करतोय. म्हणजे मधमाशी तर बागेत त्या पिरियडमध्ये येण्यासाठी बाहेरून मधमाशांच्या पेट्या आणतो शेतकरी आता. आणि त्या सर्रासपणे आता वापर करावा लागतोय. मधमाशीच अवेलेबल होत नाही, येतच नाही बागेमध्ये. आजूबाजूला एका शेतकऱ्यांनी स्प्रे केला तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या बागेत वास येतो. आणि त्याच्यामुळे त्याचं नियंत्रण करण्यासाठी आता जवळपास सगळे शेतकरी आम्ही आजूबाजूची विचार करतो की आता हे शेड्यूल कसं ठेवलं पाहिजे. एका वेळेस एकत्रीकरण करून कसं सगळ्यांनी फवारण्या घेता आल्या पाहिजे. सेटिंगला आणले होते का मधमाशी? आणल्या होत्या. किती पेट्या आणल्या होत्या? त्यावेळेस मी 2 आणल्या होत्या. होतो का फायदा? खूप फायदा होता त्याचा. कारण झाडाची संख्या बांधावरची कमी झालेली आहे. 100% रासायनिक शेतीमध्ये आपण बऱ्यापैकी उतरलेलो आहे. आता तुमचा परिसर तर खूप मित्रांनो डाळिंब आहे. तसा हा भारी जमिनीचा मध्यम जमिनीचा भाग आहे. माळाच्या जमिनी थोड्या हलक्या आहेत, नाहीतर तशी डाळिंबाची शेती या भागात होती हे मला कौतुक वाटतंय. कारण 100% बागायती भाग आहे. ऊस हे मोठं आणि भाजीपाला पीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे काही तज्ज्ञ मंडळी जाणीवपूर्वक बहारात डाळिंब करतायत. आता तुमचं बघून पण खूप करणारे आहेत, पण तितकंसं यश मला नाही वाटत. कारण एखाद्याचं बघून करणं आणि स्वतः माहिती घेऊन करणं काय आहे. बाकीच्याचं कसं आहे डाळिंबाच्या बागा आता आजूबाजूचे शेतकरी जे काही आपल्याकडनं मदत घेतात त्यांच्या बागा चांगल्याच आहेत. आणि काही शेतकरी आता बऱ्यापैकी काय झाले सर, हा व्यवसाय बनलाय. बऱ्यापैकी कुठून तरी डॉक्टर लोक येतात, त्यांचं ट्रीटमेंट आहे, परंतु त्यांचा मेंटेनन्स इतका वाढतोय की शेतकरी मेटाकुटीस आलाय.
म्हणजे एक एक वर्षे तर काय काही शेतकऱ्यांना खर्च पण वसूल होत नाही. इतका खर्च इतक्या प्रमाणात मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन Yes, yes. त्याच्यामुळे त्याचा खर्च खूप वाढला आणि शेतकरी खरंच मेटाकुटीस आलाय. तर माझं काय मत आहे, शेतकऱ्यांनी ना जवळपासच्या सगळ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि कुठल्या वेळेस काय गरज आहे ह्याचा जर स्टडी झाला तरच शेतकरी वाचणार आहे सर. नाही, आता हे मास्तर जी मंडळी आहे त्याच्याबद्दल बोलू आपण. ही कशा पद्धतीनं काम करते? एकरच्या हिशोबाने का व्हिजिटच्या हिशोबाने का दुकानदाराचेच मास्तर आहेत? काय जरा थोडं सांगा ना प्रेक्षकाला. काय झालंय सर, सगळी मंडळी बांधलेली त्या कमिटीला आणि एकमेकाची हित पण जोपासली जातात. जोपासले जातात आणि बऱ्यापैकी कॉम्बिनेशन द्यायचं. काही कंपन्यांशी त्यांचं अंतर्गत टाईप असतं आणि मग तीच औषधं बऱ्यापैकी बऱ्याच वेळा द्यायची आणि किती पैसे त्याच्यामुळे घेतात ही मंडळी? आता काहीतरी एका झाडाला 20 रुपये काहीतरी त्यांचा रेट आहे रेट आहे, चार्जेस आहे त्यांचे काहीतरी. आणि किती वेळा व्हिजिट करतात? आता काय पूर्वी तरी डॉक्टर काहीतरी 4-6 दिवसाला यायचे, आता 1.5 2 महिने महिना बागेत येत नाहीत. फोनवर बऱ्यापैकी काम चालतं त्यांचं. मला फोटो टाका व्हॉट्सअपवर, मी सांगतो काय. चालेल ना. मित्रांनो, इतकी शेतीमध्ये शेतकऱ्याला वाटतं की नवीन पीक घेतोय आम्ही आणि आम्हाला काय करणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः कृषी विद्यापीठकड, NRC, पॉमोग्रेनेट जसं डाळिंबाचं संशोधन केंद्र आहे आणि बापू करतात अशा शेतकऱ्याशी संपर्क ठेवला, शेतकऱ्याचे आपापसात गट ठेवले, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी केली, एकमेकाला मार्गदर्शन केलं, मग कृषी विभाग आहे तुम्हाला, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ स्वतः येऊन सांगू शकतात. हे जर केलं तर तंत्रशुद्ध शेती होऊ शकते, ज्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. म्हणजेच काय की शेतकऱ्यासाठी शेती फायद्याची होईल आणि ग्राहकाला आरोग्य द्यायला. एवढा एका फक्त आम्ही शिकायचा कंटाळा करतोय. आता सगळं काही तुम्हाला पाहिजे ते मराठीत उपलब्ध होत आहे. तुम्ही रोज इथं शेतात असताय, तुम्हाला निरीक्षण करता येते नक्की हा डाग कशाचा आहे. बरं, काही ॲप पण आहेत, तुम्ही कुठला रोग आला, कीड आला ते पण तुम्हाला सांगते. तरीसुद्धा जर आम्ही डोळं झाकून कुठल्या तरी मास्तरच्या भरोश्यावर आणि मग त्यांची तुम्ही जसं म्हणले ते एकमेकाचे हित संबंध सांभाळतात आणि मग केलेला खर्चसुद्धा निघत नसेल तर कुठंतरी शेतकऱ्यांनी डोळं उघडं करून शेती करण्याची गरज आहे. बापू, मग पुढं सेटिंगमध्ये काय काय फवारण्या घेतल्या? म्हणजे जे सुरुवातीला जे मावा, फुलकडे, तुडे येतात, काही उन्हाळ्यामध्ये कोळी येतो, त्याच्यात काय काय मॉलिक्यूल वापरले होते? लोकांना मॉलिक्यूलचा जास्त भर असतो. खत काय दिलं, खत काय सोडलं आणि मग कुठल्याची फवारणी केली, असं एक थोडं इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. काय काय फवारलं होतं सुरुवातीला? आता याच्यामध्ये काय नाही, 5-6 शेड्यूलच आहेत त्याच्यामध्ये, काही जास्त नाही आहेत. परंतु त्याच्यामध्ये ती वेळेवर दिली तर काही जास्त येत नाहीत. आपले रोगर जे आहे, रोगर, टाटा मानिक, बरोबर, हे जे जुने स्प्रे आहेत गॅरंटेड की ज्याच्यामुळे थ्रेप्सचा नायनाट हा 100% होतो. पण अलीकडे काय झालंय, टीचर मंडळी, शिक्षक मंडळी वेगवेगळ्या कंपन्यांची महागडी औषधं देऊन खूप वेळा शेतकऱ्यांची त्याच्यात लूट होते. तर माझं तर म्हणणं आहे, साधे एक फवारणी आपल्या आहेत, रोगर सारखा आहे, टाटा मानिक आहे, टाटा कॉन्फिडर आहे, तर हे कॉन्फिडर सारखे स्प्रे आहेत जुने. तेवढ्यावर सुद्धा तुमच्या सुरुवातीला रस शोषण त्याच्यावर होतात. आणि इकाला आहे साधे करंज सारखं, करंज तर इतकं साधं आहे, लिंबोळीचं ते काही बरेच शेतकऱ्यांनी तर माझं मत आहे की आपल्या परिसरात करंजांची झाड आहे सर. बरोबर. तर त्याचं बिया जर काढले आणि त्याचं तेल काढलं तर त्याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी पैसा 1.25 महिन्यातले तुमचे 15 दिवस निघतात त्याच्यामध्ये. बरं, आता किती दिवस झाला आता ही बाग? समजा आपण फेब्रुवारीला म्हटले ना तुम्ही पाणी, आता 30 जूनला 4 महिन्याचा बरोबर होतोय. 30 जूनला 4 महिने होते, म्हणजे अजून तुम्हाला 3 महिने आहेत. अजून 3 महिने माझ्या हातामध्ये आहेत. 7 महिन्यामध्ये जनरली 85-90 दिवसामध्ये मी हार्वेस्टिंगला येईल. आता बापूंनी मागं आपल्याला बऱ्यापैकी त्यांचं अर्थशास्त्र सांगितलं होतं. त्यांनी खताचं, औषधाचं सांगितलं, साध्या मॉलिक्यूलवर जावा, बेसिक माहिती स्वतः करून घ्या, स्वतः निरीक्षण करा, स्वतः शिका. कुणावर जास्त इतर मंडळीवर जे स्वतः त्यांच्या पोटासाठी करतात त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या पोटासाठी करतो, आपण आपलं शिकून घ्यावं, हा त्याचा संदेश आहे. तर मग आपण एकंदर अर्थशास्त्र बघू. मित्रांनो, तुम्ही आता हे समोरचं झाड बघताय, माझ्या माहितीप्रमाणे बापू ह्याला 200 फळं असतील. तुमचं काय म्हणणं आहे? हो, जास्त तसं सेटिंग जास्त झालेलं आहे माझ्या 200 फळं मर्यादेपेक्षा जास्त सेटिंग. आणि 4थं पीक आहे. 4थं पीक आहे आणि लागवड होऊन झाली आपल्याला 6 वर्ष. 6 वर्ष, बरोबर. 6 वर्ष. आता मला पहिल्या वर्षीचा माल किती निघाला, किती पैसे झाले, दुसऱ्या वर्षीचा माल किती निघाला, कमी असू जास्त असू ते काय आपल्या हातात नाही, ते जरा सांगा ना. पहिल्या वर्षी किती माल निघाला होता ह्या बागेमधून, 2.5 एकरमधून? पहिल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 111-12 रुपयांनी काहीतरी माल दिलता. आणि माल किती निघाला होता? माल काहीतरी 8 टनाच्या जवळपास माल निघाला. म्हणजे त्याचे किती 10-1 लाख रुपये झाले? नाही, 9,60,000 काहीतरी. 9,60 झाले.
दुसऱ्या वर्षीचं कसं राहिलं दुसऱ्या वर्षी तर असं आत्ता जो माल आहे बागेवरती ती स्टेज बागेची होती जास्त माल होता आणि विक्रमी रेटनी त्यावेळेसचे असंच हार्वेस्टिंग म्हणजे असाच माल होता 200च्या जवळपास सिटिंग होतं 200 250 आणि 150 झाडं लहान असताना आणि झाडं लहान असताना बरीच झाडं माझ्या त्या ॲडव्हान्सपणामुळे खरं तर मी ते थिनिंग करायला पाहिजे होतं परंतु इतका माल निघाला एका काय झाडाला 3-3 कॅरेट माल 2.5 3-3 किलो माल निघायचा मी सुद्धा ही चकित व्हायचो की बाबा काय कसं झाडांनी आपल्याला पेलावं हे तर त्यावेळी सर 131 रुपयापासून आपल्या व्यवहाराला सुरुवात झाली तो माल मी शेवटी 196 रुपयांनी दिला बरं किती माल निघाला दुसऱ्याला साधारणतः 27 टन माल निघाला होता म्हणजे रेकॉर्ड मला तर वाटलं एवढा माल कसा काय निघाला खूपच 25 टनाच्या वरती हेक्टरी आणि मग पैसे किती झाले दुसऱ्या भाराचे पैसे झाले 57 लाख रुपये पट्टी लागली होती म्हणजे विश्वास बसत नाही या गोष्टीवर व्हिडिओ केला होता बऱ्याच लोकांनी आम्हाला नाव ठेवलं त्याच्यावर म्हणजे तुम्ही रोपच विकता त्याच्यावर बरेच कमेंट आले लोकांचे माझी शेतकऱ्यांना आव्हान आहे कधी तुम्ही या माझी नर्सरी नाही आहे मी माझ्या ज्यावेळेस नवीन लागवडी करतो त्यावेळेस सर मी माझ्या स्वतःच्या बागेवरती मी गुटी बांधतो आणि स्वतःच्या माझी स्वतःच मी लावतो मी कधी रोपं बाहेरून आणत नाही म्हणजे शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की बाबा स्वतःच रोपं तुम्ही तयार करा गुठ्या बांधणारी लोक अवेलेबल आहेत स्वतःच्या बागेतली चांगली झाडं फार काय नाही मातृवृक्ष सर चांगला निवडलं पाहिजे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून रोपं आणता त्यावेळेस तिथं काय माहिती तुम्हाला कुठल्या झाडावरती गुठी बांधलेली तुमच्याकडे सुद्धा काही आपण जे गॅप मध्ये बघितले ते वेगळीच फळ आहेत ते बहुतेक सोलापूरला आलंय माझा अंदाज सुरुवातीला मी ती माझी नागी झालती म्हणून मी आणली होती बाहेरून थोडीफार मला तिसऱ्या बहाराचं थोडं तुमच्या समाधानकारक झालं नाही पण कसं झालं सांगा ना ते सुद्धा तिसऱ्या बहाराला थोडंसं गेल्या मे मध्ये 6 मे ते 13 मे पासून पाऊस होता आणि सुरुवातीला जो सर्कस कोऱ्या टाईप जी आजार होता तो खूप घातक बऱ्याच शेतकऱ्यांना तो घातक ठरला त्यात मी पण सापडलो होतो म्हणजे मी पण वाचलो नाही त्याच्यामध्ये तर त्यावेळेस सुद्धा एक 4-5 टन मला कच्च्या पिवळ्या कलरमध्ये असतानाच माल हार्वेस्टिंग करावा लागला आणि पाठवावा लागला तर ते पण नुकसान माझं जवळपास 9 टनाचं झालं सर म्हणजे डबल झाला असता तो माल बरोबर तर ते नुकसान झाल्यामुळं मला गेल्या वर्षी साधारणतः सगळं मागच्या छोट्या मोठ्या गोट्या जाऊन साधारणतः 24 लाख रुपये पट्टी लागली होती 2.5 एकरात 24 लाख म्हणजेच एकरी 10 लाख रुपये असं नाही की कमी आहे आता तुम्ही 57 लाख बघितलेत म्हणून तुम्हाला ती 24 कमी वाटतात पण 2.5 एकरामध्ये 24 सुद्धा कमी नाही आता या वर्षीचं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता या वर्षी माल किती निघल तुमचा अनुभव आहे फेब्रुवारी आणि जानेवारी जे सेटिंग आहे त्याला दर सर माल महाराष्ट्रात खूप असल्यामुळं जवळपास थोडेफार रेट कमी राहतील असं यावर्षी आता जो रेट चालला 183 परंतु पाण्याचं असं दुर्भिक्षच राहणार आहे पाण्याचं यावर्षी थोडं असं तसं दिसतंय त्याच्यामुळे पण बागा थोडं लोक धरायला कमी धरणार असं काय नाही का होणार काय झालं सर शेतकरी डाळिंबाचा शेतकरी आहे ना सर तो पोचलेला शेतकरी तो काही करायची तयारी त्याची रात्रीचा दिवस करणार आणि कसल्या परिस्थितीत ती बाग जगावणार त्यामुळे पाणी विकत आणून घालणार पण माल किती निघाल 2.5 एकराचा यावर्षी 2 गोष्टी झाल्या सर याच्यामध्ये का यावर्षी साधारणतः 32-34 टनाच्या खाली मी यायचं नाही सर यावर्षी मित्रांनो तसा विचार केला तर डाळिंब हे अफगाणिस्तान इराण आणि तुर्किस्तानमधलं आहे आता सध्या सगळ्यात जास्त त्याची इराणमध्ये भारतामध्ये क्षेत्र जे असतं आहे इराण तुर्की आणि अमेरिकेमध्ये क्षेत्र आहे आता ह्या बाकीच्या बाबतीत जे मी म्हणलं म्हणजे अमेरिका असेल तुर्की असेल इराण असेल यांची उत्पादकता आहे 25-27 टन पर हेक्टर आहे म्हणजे आपलं पण 1 हेक्टर आहे तर 1 हेक्टरमध्ये 25 टन माल काढताय म्हणजे तुम्ही अमेरिकेचा किंवा सगळ्यात जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यापैकी आहेत आणि दरवर्षी काढताय नाहीतर डाळिंब लागवड करायची पहिले 2 वर्ष पहिले 1.25 वर्षात बाग धरायची ते झाडं जायला सुरू होतात 4थ्या-5व्या वर्षी तुम्हाला बाग पण बघायला मिळत नाही दुसरी बाग लावायची तयारी असते थोडं डाळिंबाचं शास्त्र समजून जर शेती केली आणि माझं तर म्हणणं असतं की ज्याला माहिती घ्यायची नाही ज्याला चिकित्सक राहायचं नाही सजग राहायचं नाही शिकून शेती करायची नाही वाचून शेती करायची नाही 10 लोकांचं बघून शेती करायची नाही त्यांनी डाळिंब शेती करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे लोकांच्या भरोश्यावर तुम्ही जेवढं राहाल तेवढं तुमचं उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन मग कधी जसं तुम्ही म्हणले यावर्षी भाव कमी येऊ शकतो एखाद्या वर्षी पाऊस कमी असतो एखाद्या दिवशी मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली मग अशा सगळ्या तडाख्यातनं शेतकऱ्याला वाचायचं असेल तर कमीत कमी आपला नॉलेज बेस तरी चांगला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानशेती आवर्जून काम करते तर बापू एकंदर डाळिंबाच्या शेतीबद्दल काय भविष्य आता लागवडी काय म्हणतात वाढलेत कारण मागच्या 3 वर्षापूर्वी जे पाऊस झालता म्हणजे 2-3 वर्ष सलग आपल्याकडे त्यात पिन होल बोरर तेऱ्या आहे मर तर आहेच तेल्या मर हे काय
पाठ सोडत नाही, पण पिन होल बोररमुळे ज्या मोठ्या प्रमाणात बागा केल्या, नंतर खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली, तर मग कसं राहील मार्केट पुढं 2-3 वर्ष लोकांना काय वाटतं? डाळिंबामध्ये मार्केट आता लागवडी आता महाराष्ट्रात तुम्ही म्हणता तसे बरोबर आहेत, खूप झालेले आहेत. म्हणतात लोक, नाही आहे, प्रमाण पण आहे, पण सर बागा जाण्याचं प्रमाण पण तेवढंच आहे. ते डाळिंबाला तो शापच आहे, त्याच्यामुळे जेवढ्या लावल्या जातात त्याच्या अर्ध्या तरी कमीत कमी जातात. कमी होतात. त्याच्यामुळं बाजार शेतकऱ्यांचे पैसे होतील इतपत साधारणतः 100-125 रुपये जरी दर राहिला तरी शेतकऱ्यांना ते परवडेबल राहील. आता मला आपल्या पहिल्या वर्षी आपण जसं म्हटलं ना, ते एकंदर या स्टेजच्या बागाला किती खर्च येतो? समजा आपलं 25 टन माल म्हणतो, 35 टन म्हणले तुम्ही, यावर्षी 2.5 एकरात 35 टन माल निघेल, मग ह्याचा खर्च किती होतो? म्हणजे सुरुवातीपासून तानावर, म्हणजे आपण पहिला माल काढल्यानंतर पुढचा माल काढेपर्यंत 1 वर्षाची सायकल जर बनलं, खत पाणी औषध, आमच्या शेड्यूल प्रमाणे जर शेतकरी गेला तर साधारणतः आमचा 2.25 लाखाच्या 2.5 लाखाच्या वर खर्च जात नाही. म्हणजे एकरी 1 लाख रुपये. हा, एकरी नाही एकरी खर्च सांगतोय मी तुम्हाला. एकरी साधा हेक्टरी सगळा 5.5 7.5 लाखापर्यंत सगळा खर्च. फवारणी किती करता? फवारणी सर आता फवारणीला मर्यादा नाही राहिली. जसा मला सुद्धा रोग कॅमेऱ्यासमोर सांगायची लाज जशी वाटते. रोगाची रोग वाढत चालले तसं काही शेतकरी तर आमचे रेकॉर्ड 95 फवारण्यात. मी 60-65 ऐकलेले आहे. हा 95 म्हणजे बाहेर काही धरल्या नसेल. शेतकऱ्यांनी 95 पर्यंत ते पण रेकॉर्ड पहिल्या 3च महिन्यात हो 60-65 फवारण्या करतात, 90-95. ठीक आहे. एकंदर डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला सल्ला काय द्याल? बाग लावावी, मग कसं नियोजन करावं काय? तसं सर सगळ्यात ते ना उत्पादन देणारं एवढंच पीक आहे महाराष्ट्रात आज तर. आणि जरी रेट कमी मिळले आणि जर चांगलं उत्पादन घेतलं शेतकऱ्यांनी नियोजन करून, म्हणजे हार्वेस्टिंग काळात जर त्यांनी चांगलं नियोजन शेतीचं किंवा डाळिंबाचं केलं तर डाळिंब पीक चांगलं आहे. शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या लागवडी वाढवल्या पाहिजेत आणि डाळिंबातूनच पैसे मिळू शकतात. इतर पिकच आज तर मला कुठे दिसत नाही दुसरं की त्याच्यापासून फार मोठं उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल. आणि माझं असं मत आहे की शेतकऱ्यांनी, जसं मी मगाशी म्हटलं, माझं तेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी स्वतः शिकलं पाहिजे याच्यामध्ये आणि स्वतः काम केलं पाहिजे. कंपनीची सरी बरोबर. जर तुम्हाला लाखो रुपयांचा 25 लाख उत्पादन रुपये, दर 50 लाख रुपये उत्पन्न देत घ्यायचं तर असेल, तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला मी तर- सगळ्याच दृष्टीने प्रयत्न मी करावा. तर स्वतः सर स्प्रे घेतो स्वतः. आता तुम्ही स्वतः पाहिलं आता आता बापू आलो त्यावेळेस ते ट्रॅक्टरनं स्प्रे चालू होता. मित्रांनो, डाळिंबामध्ये खूप अडचणी आहेत. बापू म्हणते तसं शिकून सवरून माहिती घेऊन स्वतः एक कंपनी चालवल्यासारखं सगळ्या शेड्यूल जर तयार केलं त्याचं आणि बारकावे जर माहिती करून घेतले, तंत्रशुद्ध शेती केली, तर डाळिंबा इतके पैसे देणारा आज तरी पीक महाराष्ट्रात नाही. बरं, सुदैवानं त्याच्यामध्ये आपल्याकडं जो सह्याद्रीचा पट्टा सोडून 50 किलोमीटर ते 200 किलोमीटरचं जे वातावरण आहे, जे खाली कुठं सांगली सातारापासून चालू होतं दुष्काळी पट्टा, असाच वरती मालेगावपर्यंत जातो, मग या पट्ट्यामध्ये जे बापू डाळिंब होतं याच्या दर्जाला तोड नसते. त्याच्यामुळं मग तुम्ही रेसिड्यू फ्री केलं तर बाहेरच्या देशात, म्हणजे युरोपमध्ये जाते, बाकी UAE, सौदी अरेबिया किंवा नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे तर आहेत, पण रेसिड्यू फ्री केलं तर तुम्हाला 2006 साली सर आम्ही रेसिड्यू फ्री माल काढला होता. आमचे मार्गदर्शक आहेत महेशराव शिंदे, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हापासून काम करतोय. तर त्यावेळेस आम्ही युरोपमध्ये माल गेलता आमचा. त्यावेळेस महेश शेटचा आमचा 46 रुपयांनी गेलता आणि माझा 43 रुपयांनी गेलता. त्यावेळेस रेट पण तसे आणि इतके पैसे झाले सर त्यावेळेस. जमिनी 1.5 लाख रुपये एकर होते, तर त्यावेळेस 5-5 लाख रुपये झाले. त्या जमिनी उत्पादन द्यायचं किती ना शेतकऱ्यांना? बरोबर. 5 लाख रुपये एकाच वर्षात जर 600 झाडांची 5-5 लाख रुपये शेतकऱ्यांची त्यावेळेस झाली. म्हणजे एका एकरची पैसे सगळे 100% वसूल करून एका वर्षात करून दिलेले तो काळ पण होता ना, आज पण आहे. पण त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी चाललं पाहिजे. आहे डाळिंबामध्ये नक्की अडचणी आहेत. तेल आहे, मर आहे, पिनहोल बोरर आहे, हवामान बदलतं आहे, मार्केटचं काही खरं नाही. आणि मग झाडावर ताण येतो, मग 90 फवारण्या होतात, 60 फवारण्या होतात, खर्च आहे. परंतु थोडं डोळं उघडून केली तर मला वाटतं डाळिंबाचं भविष्य आपल्या महाराष्ट्रात आहे. अजून एक गोष्ट शेतकऱ्यांना सांगायची, ज्यावेळेस तुम्ही नवीन लागवडी करणार आहात ना, त्यावेळेस तुम्ही जवळच्या नातेवाईकांच्या किंवा जवळच्या स्वतःच्या शेतामध्ये रोपं तयार करा. नर्सरीमधून रोपं आणू नका. रोपं आणले की बऱ्याच वेळा पहिल्या बहाराला बाग जायला सुरुवात होती लोकांची. आता ही 4 वर्षाची बाग आहे. मला वाटतं माझ्या बागेत 6 वर्षामध्ये एक झाड फक्त आत्ता लागलेलं तुम्ही पाहिले. तर याच्यापेक्षा कुठं जास्त नाही आहे. स्वतःच्या बागेत बांधा, स्वतः रोपं तयार करा. थोडं कष्ट पडेल आणि पैसे पण सर वाचणार शेतकरी. प्रश्नच नाही. बरोबर. आणि माझी कुठली नर्सरी नाही मित्रांनो. माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, तुम्ही स्वतः लक्ष द्या, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वतः अभ्यास करून शेती डेव्हलप करा. डाळिंबाची खूप मजबूत पैसे मिळतील. हे महाराष्ट्रातलं गोल्ड आहे
आणि हे गोल्ड म्हणून कायम शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर बापू, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानशेतीनं च्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आमचा सगळा हा एकाच गोष्टीसाठी प्रयत्न असतो की शेतकऱ्यांनी डोळे उघडून शेती करावी, शेतकऱ्याची शेती फायद्याची होती आणि त्या फायद्याची होईल, त्यासोबत खाणाऱ्यालाही विषमुक्त कमी विष असलेलं अन्न मिळावं. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.